आज आपण बनवत आहोत ढाबा स्टाईल छोले। घरी जर आपल्याला ढाब्यासारखी चव चाखायची असेल तर आपण अशा प्रकारे ही रेसिपी बनवू शकतो। तर लगेचच आपण रेसिपीकडे वळलो आहोत। त्यासाठी मी इथे छोले म्हणजे काबुली चणे ज्याला आपण म्हणतो ते घेतलेले आहेत। एक मोठी वाटी 2 ते 3 माणसासाठी ही भाजी पुरेशी होते आणि ती रात्रभर आपण पाण्यामध्ये थोडेशा कोमट पाण्यामध्ये आपण ती भिजू घालणार आहोत। तर इथे आपले चणे भिजून भाजीसाठी रेडी झालेले आहेत। लगेचच आपण भाजी बनवणार आहोत। थोडेसे चणे आपण मिक्सरच्या जारमध्ये घेतलेले आहेत। 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा अद्रकीचा तुकडा घेतला आहे आणि अर्धा चमचा आपण जिरे घेतलेले आहेत। हे आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत। फोडणीसाठी मी एक कांदा मीडियम आकाराचा कट करून घेतला आहे आणि गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवला। त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे, मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी। मोहरी तडतडल्यानंतर लगेच फोडणीसाठी मी कांदा घातलेला आहे। इथं आपला कांदा गुलाबी तेलावर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ह्यामध्ये घालायची आहे। अद्रक लसूणची पेस्टचं कच्चंपण नाहीसं होईपर्यंत ती तेलावर परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो छोलेचा मसाला केला होता तो मसाला आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडंसं हे लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवायची आहे। त्यानंतर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहेत आणि इथे आपण काही पावडर मसाले घालत आहोत। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला अवेलेबल असेल तो देखील तुम्ही घालू शकता। मसाले न जळू देता आपण लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपण हे हलवून घेणार आहोत। एकजीव झाल्यानंतर आपण जे छोले भिजवलेले बाकीचे शिल्लक होते ते लगेचच ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छोले शिजतील ह्या हिशोबाने आपण त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत। ह्या भाजीची ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी आपण थोडेसे छोले हे मिक्सरला फिरून ह्या भाजीमध्ये ते घातले होते। त्यामुळे काय होतं की भाजीला दाटसरपणा पण येतो आणि भाजीची चव देखील छान लागते। लगेचच आपण चवीनुसार मीठ घातलं आणि 3 ते 4 शिट्यांमध्ये आपली भाजी इथे शिजून तयार आहे। तर आपण भाजीबरोबर खाण्यासाठी पुऱ्या देखील करणार आहोत। ह्या भाजीबरोबर तुम्ही पुरी खाऊ शकता, पराठा खाऊ शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे आणि आवडीप्रमाणे तुम्ही काहीही खाऊ शकता, ते अप्रतिमच लागतात। तर लगेचच मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि लगेच आपण ते कणिक मळून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तेलाचं मोहन देखील तुम्ही घालू शकता, मी इथे घातलेलं नाही आणि अगदी साध्या प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे इथे आणि लगेचच आपण पुऱ्या करून घेत आहोत। छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत आणि पुरी लाटून झाल्यावर कढईमध्ये तेल घालून लगेचच मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर छान टम्म अशा पुऱ्या तुम्ही पण बनवू शकता फुगलेल्या, पण मला इथे अशा क्रिस्पी पुऱ्या पाहिजे होत्या म्हणून मी इथे थोडंसं असं पीठ पातळ मळून त्याच्यामध्ये मी पातळच अशा आकाराच्या पुऱ्या लाटून घेतल्या। त्याच्यामुळे त्या काय झाल्या, त्या क्रिस्पी झाल्या आणि बरोबर खाताना खूपच छान लागल्या। तर अशा प्रकारे तुम्ही छोले आणि भटुरे देखील करू शकता मैद्याच्या पिठाचे। इथे पुऱ्या केलेल्या आहेत, त्या देखील अप्रतिमच लागतात। तर इथे आपले संपूर्ण छोले आणि पुरीची रेसिपी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ही छोलेची रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। कांदा, लिंबू, भाजी आणि पुरी, तर आपलं इथे ताट सजून तयार आहे आणि आपण आता त्याचा आस्वाद घेणार आहोत। थँक्यू।